म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये काय झालंय, खूप कमी वयामध्ये बऱ्याच जणांची कंबर दुखी आहे, पाय दुखी आहे. एखादा झटका जोरात बसला किंवा दचका बसला किंवा एखादी मुवमेंट, एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. आज बघतो आपण लोक अजिबात व्यायाम कोणताच करत नाहीयेत. वेट लिफ्टिंग करतात, खूप हेवी वजन उचलतात. त्याचा परिणाम काय होतो नेमका? तो की काही स्त्रियांमध्ये पीसीओडी, पीसीओएस हे वेगवेगळे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम बघायला मिळतात. स्पेशली ज्या 30-35 वर्षाच्याच महिला आहेत त्यांनाच कंबर दुखी येते. बऱ्याच वेळा मणका एकमेकाला घासला जातो ओव्हरवेट उचलल्यामुळे आणि तिथे मणक्याची चकती आहे ती पूर्ण बाहेर येते. काही लोकांची मान ही पुढे येते सतत पीसीचा वापर करून. होतं की आता ऑफिसमध्ये पण तुम्ही बघता की 7-8, 10, 12 तास लोक एकाच जागेवर बसून आहेत. गजरा घालणं याच्यामुळे स्त्रियांचे हार्मोन सिक्रीट चांगले होतात. बोनची किंवा हाडाचे असं काही साईड नाही, ते बरेच जण मसाज करतात. झोप होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ते अमृत आहे. मसाज हा हलक्या हाताने पाहिजे, मीडियम प्रेशर पाहिजे, की असंही नको की एखादा लिगामेंट तुम्ही तोडून टाकलाय. जे लहान मुलं आहेत त्यांना मसाज केले जाते, तेलाने मसाज केले जाते. शरीयते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर. मानेच्या वरती हे शक्यतो थंड आणि किंवा सोसल एवढं कोमट पाणी. आपल्या वाटीमधलं तेल गेलं म्हणजे किंवा ऑइल कमी झालंय, हे त्याच्यामुळे गुडघेदुखी होते. किडनीचे मसल्स आणि किडनीचे कॅलोजन फायबर, किडनीचे लिगामेंट्स मिसअलाइन झाले आणि त्याच्यामुळे मणक्यावरती प्रेशर येतं. गादी बाहेर येणं म्हणजे नक्की काय? ती तेलाची धार सोडा. साधारण 30 ते 45 मिनिटं तुम्हाला ती धार सोडायची आहे. तर कोणता डाएट असायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला कंबर दुखी, मणका दुखी असा त्रास नाही होणार? नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहेत विराज भंडारी सर. नमस्कार सर, तुमचं मराठी माणूस चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर. आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या, म्हणजे तुम्ही काय करता? मी डॉक्टर विराज भंडारी, MD आयुर्वेदात माझं झालेलं आहे. त्याचबरोबर मी गेली 18 वर्ष स्पाईन कन्सल्टंट, ज्याच्यामध्ये विना ऑपरेशन, विना इंजेक्शन ज्या मणक्याचे आजार ज्यांना झालेले आहेत, त्यांच्या गाद्या निसटल्या आहेत, गाद्या सरकलेल्या आहेत, नसा चोकअप झाल्या आहेत, त्याला ॲलोपॅथी सायन्समध्ये डिस्क हर्निएशन किंवा डिस्क पोट्रुजन म्हटलं जातं. MRIच्या रिपोर्टमध्ये ते पूर्ण पोट्रुजन हे विना ऑपरेशन आम्ही बरं करतो. आणि त्याचबरोबर ज्यांना मान दुखते, कंबर दुखते, हातापायाला मुंग्या येतात, हातपाय जड होतात, बधीर होतात, ज्यांना सतत थोडंसं चाललं की बसावंसं वाटतं, अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत, ज्यांना सतत मानदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 20-1 हजार लोकांचं आम्ही ऑपरेशन वाचवलं आहे. या सगळ्या मॅन्युअल थेरपी आपल्या क्लिनिकमध्ये आपण देतो. मॅन्युअल थेरपीचं इंटिग्रेशन हे भारतात आणि भारताच्या बाहेर करणारा पहिला मी माणूस आहे. ओके सर, आता तुम्ही बघू शकता की म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये काय झालंय, खूप कमी वयामध्ये बऱ्याच जणांची कंबर दुखी आहे, पाय दुखी आहे. याचे रिझन काय याच्या मागचं, की असं का होतं की एवढ्या कमी वयामध्ये? आता मागच्या काळामध्ये आपण बघू शकतो की तेव्हा लोक एवढे कामं करायचे, एवढे कष्ट करायचे, तरी पण त्यांचे म्हणजे स्ट्रॉंग असायचे मरेपर्यंत, किंवा त्यांचे हाडं वगैरे स्ट्रॉंग असायचे. पण आताच्या जनरेशनचं खूप कमी वयामध्ये पण हे होतंय, म्हणजे की हाडदुखी, कंबरदुखी. व्यायामाचा अभाव त्याचबरोबर काय झालं आहे, लोकांची जीवनशैली ही खूप ड्रॅस्टिकरित्या बदलली आहे. आज बघतो आपण लोक अजिबात व्यायाम कोणताच करत नाही आहे. चालणं बंद झालं आहे. घरातनं आपण किराण्याच्या दुकानात दूध आणायला जायचं किंवा बिस्किटचा पुडा आणायला जायचं तर माणूस 2 व्हीलरला किक मारतो आणि ते जातो आहे. कुठल्याही प्रकारचं चालणं बंद झालेलं आहे. सगळ्या प्रकारचे व्यायाम पद्धती बंद झालेल्या आहेत. आज विद्यार्थी वर्ग बघतो, सकाळी उठला की तो पहिला शाळेत जातो आहे. शाळेत गेलं की घरी येतो, घरी आल्यानंतर तो तबल्याचा क्लास किंवा इतर कुठले तरी असे क्लास लावतो ते जे पण बैठे आहेत. त्याचबरोबर ऑफिसला जाणारी लोक आहेत, जे लोक दिवसभर सकाळी उठले की ऑफिसला जातात, ऑफिसमधनं घरी येतात, घरी आल्यानंतर काही भाजीपाला आणायचा असेल तर ते गाडीवरती जातात, गाडीवरती येतात, मग परत मोबाईलवरती बसून जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हालचाली किंवा कुठल्याही प्रकारचे व्यायाम हे पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे व्यायामाचा अभाव हे सगळ्यात पहिलं मोठं कारण आहे की जे मणक्याच्या आजाराला वाढीव कारण आहे. त्याचबरोबर दुसरं कारण आहे झटका बसणं. आज काय झालं, व्यायाम कमी असल्यामुळे, व्यायाम न केल्यामुळे मसलची ताकद ही कमकुवत झाली. त्या मसलमध्ये ताकद कमी झाल्यामुळे एखादा झटका, क्विक सडन ऑफ ॲक्शन काहीतरी केलं आहे आणि पटकन झटका बसून एखादा झटका जोरात बसला किंवा दचका बसला किंवा एखादी मुवमेंट, एखाद्या उजव्या साईडला वळलं, खाली उचलले काहीतरी किंवा एखादा सिलेंडर उचलला आहे, ते करत असताना फास्ट मुवमेंट केल्या गेल्यामुळे बऱ्याच वेळा गादी ही बाहेर फेकली जाते. इथे मी स्ट्रक्चर आणलेलं आहे. 2 इंटरव्हर्टेब्रल डिस्क
दोन मणक्याच्या मध्ये पांढऱ्या रंगाची जी गादी आत्ता दिसते हे म्हणजे पाणी आहे, ॲन्युलस फायबर आम्ही त्याला म्हणतो, आणि दिस इज द न्यूक्लियस पल्पस, हे जेलीसारखं स्ट्रक्चर आहे. पण एखादी मुवमेंट फास्टरित्या जर फास्टरित्या केली गेल्यानंतर बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये झटका बसतो आणि ही गादी बाहेर येते, आणि त्यावेळेस काही लोकांना ही गादी बाहेर आल्यामुळे मुंग्या येतात, काही लोकांना बधिरता जाणवते. तर प्रत्येक पेशंट टू पेशंट सिम्पटम्स हे वेगळे दिसतात. तसंच दुसरं कारण जे आहे ते म्हणजे अति एका जागेवर बसणं, अति एका जागेवर उभं राहणं, त्याचबरोबर बऱ्याच वेळा खूप दीर्घकाळ प्रवास करणं, दीर्घकाळ एका जागेवरती बसून राहणं, त्याचबरोबर व्यायाम अति प्रमाणात करणं, असेही लोक आहेत की जे जास्त व्यायाम केल्याने पण हे होऊ शकतं. येस. एक लक्षात घ्या, आयुर्वेदशास्त्राने कोणताही आजार होतोय तो त्याचं एक 3 अवस्था सांगितल्यात. एक सम्यक योग, तुम्ही बॅलन्स लाईफ जगताय तर तुम्हाला काही येणार नाहीये. तुम्ही एखादी गोष्ट अति प्रमाणात करताय किंवा कमी प्रमाणात करताय किंवा चुकीची करताय, त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा प्रकार तुम्ही अति करताय, कमी करताय का योग्य करताय. तसंच तुमची पोश्चर, तुम्ही कसं उठताय, बसताय, झोपताय, ते बॅलन्समध्ये असेल तर तुम्हाला आजार नाही होणार आहे. पण तेच पोश्चर तुम्ही चुकीचं वापरताय, चुकीचे टेबल्स वापरताय, चुकीच्या खुर्च्या वापरताय, चुकीचं झोपताय, चुकीची पिलोज वापरताय, तर आपल्याला मणक्याचा त्रास होतो आहे. त्याचबरोबर डाएट आहे. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी, आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. बऱ्याच वेळा आज काय झालंय की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आज झोमॅटो आणि वेगवेगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून लोक पाहिजे त्या वेळेला ते अन्न मागवतात आणि कधी म्हणजे बेभरवशा कुठल्याही टायमाला जेवतात आहे. मग कधी सकाळी 10 वाजता पिझ्झा खातात आहे, रात्री 2 वाजता 3 वाजता आईस्क्रीम आणि त्याच्यासोबत वेगवेगळे सँडविचेस मागून खातात आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आज बघा तुम्ही प्रत्येक पेशंटमध्ये किंवा प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे आजाराची निर्मिती ही वाढत चालली आहे. सर, आता तुम्ही कसं बोलले की आपण जिममध्ये किंवा जास्त असं एक्सरसाइज केल्यामुळे पण म्हणजे कंबरदुखी किंवा हे येते. आता जे लोक काय करतात, जिममध्ये जाऊन वेट लिफ्टिंग करतात, खूप हेवी वजन उचलतात, त्याचा परिणाम काय होतो नेमका? एक लक्षात घ्या, योग्य प्रमाणात जिमिंग करताय तर तुम्हाला तुमची तब्येत ही तुम्ही कमवणार आहात. पण तुम्ही तेच जर चुकीच्या प्रकारे विदाऊट ट्रेनर, विदाऊट एखाद्या शिक्षकाच्या इंस्टा बघून किंवा यूट्यूब बघून तुम्ही व्यायाम करताय, त्यामध्ये चुकीचा व्यायाम किंवा अति व्यायाम केल्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या मसलमधले ताकद ही कमी व्हायला लागते किंवा एखादा मसलला लचका बसतो किंवा एक प्रकारची जर्क बसतो आणि त्यातनं मसलमध्ये टिअर, मसल फाटणं, स्नायू फाटणं, त्याचबरोबर मसलच्या तिथे पाणी साठणं, त्याचबरोबर लिगामेंटच्या तिथं लिगामेंटची इंजुरी होणं आणि ती लिगामेंटच्या इंजुरीमुळे पायाला सूज येणं. कधी कधी काही पेशंटमध्ये मी बघतो की फ्रॅक्चर्स पण बघायला मिळतात आज मणक्याचे जिमिंगमुळे. बऱ्याच वेळा मणका एकमेकाला घासला जातो ओव्हरवेट उचलल्यामुळे आणि तिथे मणक्याची चकती आहे ती पूर्ण बाहेर येते आणि 2 मणके पिचकले जातात आणि तिथे मणक्याचा फ्रॅक्चर होतो. मग असेही केसेस काही काही बघायला मिळतात. काही मुलं मला 23-24 वर्षाची बघायला मिळतात की ज्यांचे मणके तिरके झालेत. एकदम पटकन उचलायला गेलो, झटका बसला, डेडलिफ्ट मारताना बऱ्याच वेळा हे प्रकार आता बघायला मिळतात की पूर्ण मणका हा तिरका झाला. तर प्रत्येक केसमध्ये वेगवेगळी कारणं ही बघायला मिळतात. त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं, त्याचं व्यवस्थित डायग्नोसिस करणं आणि त्यानुसार ट्रीटमेंट आखणं खूप गरजेचं आहे. आता सर, बरेच जण काय करतात, जे जिम करतात ना त्यासोबत बरंचसं म्हणजे बाहेरून प्रोटीन पावडर किंवा स्टेरॉइड घेतात, त्याचा पण आपल्या याच्या बॉडीवरती इफेक्ट होतो का? एक लक्षात घ्या, स्टिरॉइडचा जो आहे मसलला वाढवणं हे तुम्ही कृत्रिम प्रकारे करताय. तुम्ही त्यांनी बंद केल्यानंतर तुमचं शरीर परत खंकणार आहे. त्याच्यामुळं स्टिरॉइड घेण्यापेक्षा जोर मारा, बैठका मारा, डिप्स मारा आणि हळूहळू त्याचं जे रिपिटेशन्स आहेत दर आठवड्याला, दर महिन्याला ते रिपिटेशन जर आपण वाढवत गेलो तर तुमची शरीर ही ताकद निर्माण करणार आहे. क्षमता पण वाढत जाते ना, जसे दिवसेंदिवस आपण एक्सरसाइज करू तशी क्षमता वाढत जाते. तुमचं कोपअप वाढतं त्याने आणि त्यामुळे ताकद वाढते. तर ते आणि त्याचबरोबर तुमचा आहार जो आहे तो आहार तुम्ही षडरसात्मक आहार आणि त्याचबरोबर घरचं अन्न खाल्लं तर नक्कीच तुमचं जिमिंग करून आणि तुमच्या घरच्या योगासनाने आणि त्यासोबत जोर डिप्स बैठकाने ताकद ही 100% वाढणार आहे.
पण आज काय झालंय की लोक जिमला जातात आणि जिमवरनं येता येता लगेच एखादं सँडविच किंवा पिझ्झा खात आहे आणि त्याचबरोबर शेक घेतात. त्या शेक बरोबर बऱ्याच वेळा मग स्टिरॉइड मिक्स केलेले शेक आज पिले जातात. मग ती तात्पुरती कमवलेली तब्येत ही दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळं डाएट जो आहे तो प्रॉपर पाहिजे आणि जिमिंग लक्षपूर्वक पाहिजे की आपण नक्की काय करायचंय आणि आपल्याला काय कुठल्या डेस्टिनेशनपर्यंत जायचंय हे प्रत्येकाने त्याचा विचार करून जिमिंग करायचं आहे. आता काय म्हणजे आताच्या पिढीमध्ये काय झालंय किंवा आता तुम्ही महिलांमध्ये पण बघू शकता, स्पेशली ज्या 30-35 वर्षाच्याच महिला आहेत त्यांनाच कंबरदुखी येते. बरोबर. हे येते ते आता बरेच जण IT मध्ये असल्यामुळे पण होते. पण नेमकं काय आहे की याच्यामध्ये महिलांनी स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा काय करायला पाहिजे महिलांनी? एक लक्षात घ्या, पिरियड्स जे आहेत महिलांचे पहिलं आपण प्रामुख्याने बघूयात. पिरियड्स जे आहेत 4 दिवस अंगावरनं गेले पाहिजे. बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये 1-2 दिवस पिरियडला जातात किंवा पिरियडच्या काळात काही लोक जिमिंग करतात. पिरियडच्या काळात खूप जिने चढणं, खूप हालचाली करणं, पिरियडच्या काळामध्ये वजन न उचलणं किंवा ओझी उचलणं हे शक्यतो टाळलं पाहिजे. म्हणजे तुमचे पिरियड्स हे व्यवस्थित येतील, पिरियड्स रेग्युलर वाहतात तर तुम्हाला त्रास होणार नाही. पण बऱ्याच वेळा आपण बघतो की काही स्त्रियांमध्ये PCOD, PCOS हे वेगवेगळे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये सिस्ट बघायला मिळतात, गाठी बघायला मिळतात गर्भाशयामध्ये, आणि काही लोकांमध्ये फायब्रॉइड्स बघायला मिळतात. तर हे सगळे मांसाची ग्रंथी होण्याची जी कारणं आहेत तो त्यांचा डाएट हा पहिला कारण आहे. कारण आज बदलती जीवनशैली आणि डाएट जो आहे तो बऱ्याच वेळा डाएट हा बदलत चालला आहे. लोकांचं शिळं अन्न खाण्याचं प्रकार बरेच वाढत चालला आहे. कारण हॉटेलिंगमध्ये बऱ्याच वेळा ते अन्न कधी शिजवलेलं हे माहीत नसतं. कधी 15, 20, 25 दिवसाची ग्रेव्ही आज वाढली जाते. त्याचबरोबर स्त्रियांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा आज बघतो आपण काही स्त्रिया या घर पण बघत असतात, ऑफिस पण बघत असतात आणि मुलांकडेही बघत असतात. त्यांची तारेवरची कसरत असते. मग त्यांनी एक आहे की सतत आनंदी राहणं, त्याचबरोबर मनामध्ये सतत आनंद शोधणं आणि त्याचबरोबर प्रायोरिटी तिघांकडं बॅलन्स दिली तर त्यांचं आयुष्य हे सुखकर होतं. पण प्रायोरिटी बऱ्याच वेळा जर बदलली की प्रायोरिटी एकच ठेवली, ऑफिस ठेवलं, तर बऱ्याच वेळा मुलांकडे लक्ष दिलं जात नाही आणि तिला वाटतं, डिप्रेशन यायला लागतं की अरे मी फक्त ऑफिसकडे बघते, मुलांकडे बघत नाहीये. मग त्याचबरोबर घरात स्वयंपाक करताना स्वयंपाकाचं सामान, साहित्य सगळं तिला आणावं लागतं. ते सगळं आहे का नाही ते बघावं लागतं आणि त्याबरोबर हे तिन्ही गोष्टी तिला करताना तारेवरची कसरत असते. मग त्यावेळेस तिने आनंदी राहणं, त्याचबरोबर आनंदासोबत ते करत असताना प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक जर तिने काम केलंय त्या गोष्टी बरोबर होणार आहेत. मग तिच्याबरोबर तिने काही योगासनं करणं, त्याचबरोबर योगासनं करत असताना सूर्यनमस्कार मारतात. तर सूर्यनमस्कार मारताना कमीत कमी 5 ते 10 सूर्यनमस्कार हे मारले गेले पाहिजेत. प्रत्येक आसन स्थितीमध्ये 10 सेकंद थांबलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर मॉर्निंग वॉक कंपल्सरी गरजेचं आहे. मॉर्निंग वॉक कंपल्सरी किंवा इव्हिनिंग वॉक जो आहे तो संध्याकाळीचा 20-25 मिनिटं चाललं पाहिजे. त्याचबरोबर गजरा घालणं हेही खूप महत्वाचं आहे. गजराचा पण काही इफेक्ट होतो? एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी ज्या पूर्वी आपल्या आलेल्या आहेत, रांगोळी काढणं, गजरा घालणं, याच्यामुळे स्त्रियांचे हार्मोन सिक्रीट चांगले होतात. म्हणजे त्याच्यातून हॅपीनेस वाढतो, स्ट्रेस कमी होतो, राईट? येस. त्यामुळे बऱ्याच वेळा गजरा जे लोक घालतात त्यांच्यामुळे डोपामाइन हार्मोन सिक्रीट व्हायला लागतो त्याच्या वासामुळे. गुड स्मेल. गुड स्मेल. त्याचबरोबर रांगोळी काढताय तुम्ही, रांगोळी काढताय त्याच्यामुळे वेगवेगळे हार्मोन सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे त्या स्त्रीला एक एनर्जी मिळायला लागते. राईट. त्याचबरोबर फुगड्यासारखा गेम खेळणं, कवड्या खेळणं, हे जे पारंपरिक गोष्टी आपल्या भारतामध्ये होतात त्या गोष्टीचा वापर केला तर ती स्त्री ही निरोगी होणार आहे आणि तिचं आयुष्य हे सुखकर होणार आहे. त्याचबरोबर सर आता तुम्ही म्हणजे डाएट बद्दल बोलले, तर कोणता डाएट असायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला कंबरदुखी, मणकादुखी अशाचा त्रास नाही होणार? असं डाएटमध्ये कोणते असे पदार्थ आपण इन्क्लूड करायला हवे? डाएटमध्ये एक लक्षात घ्या, जेवण जे आहे ते सकाळी 9:30 वाजता, कमीत कमी सकाळी 9-9:30 वाजता जेवण करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण हे 6:30 वाजता करायचं आहे. जेवण करत असताना शक्यतो गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खावेत, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्यभागी खावेत आणि तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खावेत. ताक हे जेवणाच्या मध्ये रोज दुपारी अर्धा ग्लास प्यावं. संध्याकाळी ताक शक्यतो घेऊ नका. दही संध्याकाळी खाऊ नका. त्याचबरोबर जेवताना पालेभाज्या ज्या आहेत त्या आठवड्यातनं 2 दिवस खायच्यात, फळभाज्या आठवड्यातनं 7 दिवस, कडधान्य आठवड्यातनं 1 दिवस.
हे खात असताना आपलं अन्न हे चावून चावून खायचं आहे. अन्न खात असताना बऱ्याच वेळा तुम्हाला जे पदार्थ आहेत, सॉलिड पदार्थ जे आहेत, तो तुम्ही 2 भाग खावा. एक भाग लिक्विड खावा आणि एक भाग हा मोकळा ठेवा की ज्याने पचन तुमचं होईल. ओके. आणि अन्न खात असताना तुमचं लक्ष हे अन्न खाण्याकडे असायला पाहिजे. की बऱ्याच वेळा लोक टी व्हीच्या समोर बसतात किंवा मोबाईल समोर बघून जेवण करतात आणि किंवा एखाद्या ऑफिसमधला ताण डोक्यात घेऊन जेवण करतात. विचार सगळे दुसरीकडे, मन दुसरीकडे आणि ताट समोर आहे आणि जेवण चालू आहे, तर मग ते अन्न पचणार नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा गॅसेस होणं, पोट फुगणं, आम्लपित्ताचा त्रास होणं, या वेगवेगळी आजार निर्मिती साखळी निर्माण होते बिकॉज ऑफ अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. राईट. आता सर तुम्ही फोनचं बोलले, तर आता बरेच जण काय करतात, एकाच पोझिशनमध्ये बराच वेळ गेम खेळतात किंवा फोनवर बसतात किंवा लॅपटॉपवर बसतात. तर त्याचा इफेक्ट काय होतो की आता ऑफिसमध्ये पण तुम्ही बघता की 7-8, 10 तास, 12-12 तास लोक एकाच जागेवर बसून आहेत, काहीच त्यांची मुवमेंट नाहीये, काहीच नाहीये. त्याचा इम्पॅक्ट कसा होतो बॉडीवरती? एक लक्षात घ्या, एकाच जागेवरती कमीत कमी 40-45 मिनिटं बसायचं आहे. 45 मिनिटानंतर उठायचं आहे आणि चालायचं आहे. एक 2-3 मिनिटं चाला, परत त्या जागेवर बसा. 1 तास तुम्ही उभे आहात तर कंपल्सरी 2-3 मिनिटं बसायचं आहे. परंतु तुम्ही सतत एकाच पोझिशनमध्ये मान ठेवलेली आहे, तर बऱ्याच वेळा मानेचा कव जो आहे, लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट होतो, मान सरळ होऊन जाते. काही लोकांची मान ही पुढे येते सतत पीसीचा वापर करून. काही लोकांचे बोन्स सगळे छोटे सांधे दुखायला लागतात माऊसचा वापर सतत करून. तर एक लक्षात घ्या, कंटिन्युअस एका जागेवरती एकटक बघायचं नाही आहे. 45 मिनिटानंतर तुम्ही मुवमेंट चेंज करा. बसलेला आहात तर उभे राहा, उभे आहात असाल तर बसा आणि जे काही करणार आहात त्या पोझिशनमध्ये तुम्हाला इझिनेस पाहिजे. तुम्हाला वाटतं की मी त्या पोझिशनमध्ये आखडून बसलो आहे, त्या पोझिशनमध्ये मी आखडून उभा आहे, चुकीचं बसलो आहे, हे तुम्हाला जाणवतं, मग ती अवस्था तुम्ही टाळा. म्हणजे तुमचे पुढचे आजार हे निर्माण होणार नाहीत. राईट. आता बऱ्याच जणांचं काय होतं सर की आपण बघू शकतो की हाडं वाजतायत, म्हणजे चालताना त्यांचे हाडं वाजतायत. हे कारण काय असतं त्याचं हाडं वाजण्याचं? बऱ्याच वेळा शरीरामध्ये वात वाढतो. वात वाढला शरीरामध्ये तर बऱ्याच वेळा वात वाढल्यामुळे एक नायट्रोजन तिथनं बाहेर पडतो आणि एक बोन एकमेकांना घासले जायचा एक आवाज येतो. कारण बऱ्याच वेळा काय झालंय, सध्या दिवसेंदिवस लोकांचं तूप खाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. ओके. गोड पदार्थ खाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा जी काही ताकद मिळायला पाहिजे अन्नातनं ती कमी झाली. लोकांचं दही खाणं, पिझ्झा खाणं, सँडविचेस, बर्गर, ब्रेडचे पदार्थ हे मोठ्या प्रमाणात खाणं वाढलं. वृक्षता शरीरात वाढते, वात शरीरात वाढतो आणि त्याच्यामुळे सांध्यांना आवाज यायला लागतो. त्यामुळे कंपल्सरी बऱ्याच वेळा बघा तुम्ही जुन्या आजींच्या बटव्यामध्ये एरंडाचं तेल हे 3-3 चमचे सकाळी संध्याकाळी चपातीच्या पिठात जर मिक्स करून खाल्लं आणि त्याच्या चपात्या बनवल्या, तो आवाज यायचा कमी होणार आहे. त्याचबरोबर आठवड्यातनं एकदा डोक्यापासून पायापर्यंत तेल लावायचं आहे. खोबऱ्याचं तेल, शेंगदाण्याचं तेल, आयुर्वेदिक मेडिकेटेड वेगवेगळी ऑइल्स येतात ज्याच्यामध्ये धान्वंतर तेल आहे, क्षीरबला तैल आहे, महामाशा तैल आहे. हे अकॉर्डिंग टू त्याची प्रकृती, अकॉर्डिंग टू असलेला आजार ते बघून जर ते तेल लावलं तर नक्कीच तो आवाज हा नक्कीच कमी होणार आहे. ओके. आता सर तुम्ही आजीचा बटवा म्हणला, त्याच्यातून मला एक गावाकडची आठवण आली की आता गावाकडे काय करतात, बरेच जण ज्यांना काहीच म्हणजे आयडिया नाही की बोन्सची किंवा हाडाची असं काहीच आयडिया नाही, ते बरेच जण मसाज करतात की आता समजा कोणाचं हाडलं चकलं याच्यावरती मसाज करतात. ते करायला पाहिजे? एक लक्षात घ्या, मसाज हा नेहमीच आनंद देणार आहे. नित्यम अभ्यंगम आचरेत. नित्यम अभ्यंग आचरेत म्हणजे काय, तर नेहमी तुम्ही मसाज हा आठवड्यातनं 2-3 दिवस केला पाहिजे. पण तो मसाज करताना डायरेक्शन्स त्या जो कोणी करणार आहे त्याला त्याची माहिती पाहिजे की कशा पद्धतीने मसाज करायचा आहे. नाहीतर सिंपल आहे की तुम्हाला लचक बसली आहे, लचक काढण्यासाठी तुम्ही पहिलं दुःख दबाव लेप किंवा बजरंग लेप लावा आणि त्यानंतर लचक काढा, म्हणजे ती इझिली निघते. त्याचबरोबर जोरजोरात कुठेही चोळायचं नाही आहे, जोरजोरात रगडून घ्यायचं नाही आहे. तुम्हाला सोसल एवढा मसाज पाहिजे. मसाज हा हलक्या हाताने पाहिजे, मीडियम प्रेशर पाहिजे, की असंही नको की एखादा लिगामेंट तुम्ही तोडून टाकलाय. बरोबर आहे. खूप असं फोर्सफुली करण्यात काही उपयोगच नाही. राईट. आता सर आता आपलं कसं झालं की आता डे टू डे लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे किंवा एक रुटीन आहे भरपूर, तर त्याच्यामध्ये आपण असं बेसिक ज्याच्यामुळे मणक्याचा त्रास, मानाचा त्रास, गुडघ्याचा त्रास होणार नाही असे बेसिक एक्सरसाइज आहेत का कोणत्या की जे करायला हव्या डेली लाईफमध्ये? एक लक्षात घ्या, बेसिक एक्सरसाइज म्हणजे काय, तर पहिली गोष्ट तुम्ही सूर्यनमस्कार मारणं. सूर्यनमस्कारमध्ये आपण 12 पोझिशन्स करतो. त्या 12 पोझिशन्समध्ये जर आपण प्रत्येक आसन स्थितीमध्ये 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद थांबलो तर नक्कीच आपल्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंतचे सगळे स्नायूची हालचाल तिथं होते.
प्रत्येकाला मोबिलिटी मिळते, प्रत्येकाची ताकद तिथे वाढते आणि प्रत्येक सांधा हा तुमचा, प्रत्येक स्नायू हा तिथे ओढला जातो किंवा त्याचं ॲबडक्शन, ॲडक्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन होतं. त्याचबरोबर तुम्हाला सोमवारी तुम्ही उभं राहून आसनं करा. जी काही उभं राहून आसनं आहेत, ताडासन, ऊर्ध्व हस्तासन, ताडासन, बद्ध अंगुलिष्ठासन, ही सगळी आसनं माझ्या यूट्यूब चॅनलला आहेत. डॉक्टर विराज भंडारी मंडे योगा प्रोग्राम तुम्ही टाकलं तर सोमवारची सगळी आसनं दिसतील. त्याचबरोबर तुम्ही मंगळवारी पोटावरची आसनं करा. ओके. बुधवारी तुम्ही पाठीवरती झोपून आसनं करा. गुरुवारी तुम्ही बॅकवर्ड बेंडिंग्स आणि त्यासारखी इतर आसनं करा. शुक्रवारी तुम्ही शवासनं करा. तर वेगवेगळी आसनं वेगवेगळ्या दिवशी तुम्ही जर केली आणि बॉडीला प्रत्येक सांध्याला, प्रत्येक स्नायूला हलवणारी आसनं केली आणि त्या आसन स्थितीत कमीत कमी 2 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत थांबलो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. ओके. आता बऱ्याचदा काय होतं सर की झोपेतून उठल्यानंतर माणसाची कंबर दुखते, मान दुखते, तर झोपेची पोझिशन कशी असायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला शांत झोप लागेल आणि त्याच्यानंतर त्रास पण नाही होणार? एक लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येकाला एक सवय असते. काही लोक पोटावरती झोपतात, काही लोक पाठीवरती झोपतात, काही लोक डाव्या कुशीवर झोपतात, काही लोक उजव्या कुशीवर झोपतात. तर शक्यतो झोपताना कमीत कमी 2 ते 4 इंचाची गादी ही असावी. शक्यतो आता मेमरी फॉर्मच्या चांगल्या गाद्या मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत. पाठीवरती शक्यतो झोपावं किंवा डाव्या कुशीवरती झोपावं. उजव्या कुशीवरती आणि पोटावरती शक्यतो कमीत कमी वेळ झोपावं. रात्रीच्या 1 तास तुम्ही पोटावरती झोपा, ज्यांना सवय असेल त्यांनी, आणि तुम्हाला कॉन्शियस व्हायचं की मी पाठीवरती झोपेल. जर आपण प्रयत्न केला तर आपण पाठीवरती झोपू शकतो. हा सगळा खेळ जो आहे तो तुमच्या मनाचा आहे. राईट. आता बरेच जण काय करतात, झोपताना एकाच बाजूला झोपतात किंवा कोणी म्हणजे उघडं करून झोपते, म्हणजे बरोबर. ठीक, त्याचा काय इम्पॅक्ट होतो? म्हणजे असं एक लक्षात घ्या, डाव्या कुशीवर आपण झोपलो ते तुमच्या निरोगी आहे, तुम्ही निरोगी राहणार आहात, तुमच्या इंटेस्टायनलच्या मोबिलिटी इझिली होणार आहेत, आतमधली चयापचय क्रिया व्यवस्थित होणार आहे. तुम्ही तेच उजव्या कुशीवर झोपता तर बऱ्याच वेळा ऑर्गनवरती ताण येतो इंटेस्टाईनवर, त्याच्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. सर आता काय होतं की बरेच जण म्हणजे उलटं झोपतायत, तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा झोपणं जे आहे एक तर ते सुखकर पाहिजे आणि कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप झाली पाहिजे. आज जर झोप व्यवस्थित नाही झाली तर बऱ्याच वेळा आपल्याला बारीक ताप येतो, अंग दुखल्यासारखं वाटतं, दुसऱ्या दिवशी जांभळ्या येतात, अन्न पचत नाही, त्याचबरोबर आम्लपित्ताचा काही लोकांना त्रास होतो. झोप होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ते अमृत आहे. राईट. आणि जेवढं आपण रात्री व्यवस्थित झोपू तेवढंच आपला दुसरा दिवस एनर्जेटिक जातो. राईट. येस. कारण एक लक्षात घ्या, झोपणं जे आहे, तुम्ही जर सुखकर असेल, झोपणं हे शांत असेल आणि झोपणं ही व्यवस्थित होत असेल तर बेसिकली आपल्याला आजार होणार नाही. त्यासाठी पाठीवर झोपणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोक उजव्या कुशीवरती किंवा पोटावरती झोपतात, तर शक्यतो पाठीवरती आणि डाव्या कुशीवर झोपावं. काही वेळ पाठीवर झोपा, काही वेळ डाव्या कुशीवर झोपा, तर तुमचं चयापचय क्रिया व्यवस्थित होईल, डायजेशन व्यवस्थित होईल आणि आतमधले एन्झाईम सिक्रेशन हे खूप चांगलं होतं. त्याचबरोबर झोपेमुळं तुमचे चेंजेस काय होतात, तर बेसिकली आपले सगळे हार्मोन्स, नर्वस सिस्टीम सगळी एकदम ताकदवान होते आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आज आपली झोप 1 आणि 2 तास जर झोप गेली तर बघा तुम्ही, डोळे सगळे सुचतात. बरोबर. काही लोकांना त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पुढे जाऊन पित्ताशयाचे खडे होतात, काही लोकांना पित्ताचे आजार होतात, काही लोकांना कावीळ होते. आणि जे लोक नाईट शिफ्ट करतात त्यांनी शक्यतो दुपारी जेवणाच्या आधी झोपावं. ओके. म्हणजे थोडासा आराम केल्यानंतरच कामाला जावं. कंपल्सरी नाईट शिफ्ट लोक जे आहेत त्यांनी दुसरा दिवस जो आहे त्यांचा तो कंपल्सरी 4 तास, 5 तास, 6 तास झोप घ्यावी, झोपावं आणि झोपल्यानंतर जेवण करायचं आहे. जेवण जे आहे त्यांनी नंतर केलं तर ते पचायला चांगलं होतं आणि त्या नाईट शिफ्टच्या लोकांना परत पित्ताचे आणि पोटाचे त्रास होत नाहीत. राईट. आता बऱ्याच जण सर काय करतात, झोपताना उशी घेतात, तर उशी घ्यायला पाहिजे का किंवा नाही घ्यायला पाहिजे उशी? एक लक्षात घ्या, ज्यांची शॉर्ट नेक आहे, ज्यांची नेक ही शॉर्ट आहे, आपली 4 बोटं प्रत्येकाची बघायची आहेत की तेवढी 4 बोटाची प्रत्येकाची नेक पाहिजे. म्हणजे असं 4 बोटाची नेक हवी. जर आपली 2 बोटाची नेक आहे, स्वतःच्या 2 बोटाचीच एवढी नेक असेल त्यांनी उशी नका घेऊ. पण ज्यांची 4 बोटाची नेक आहे त्यांनी कंपल्सरी उशी घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला चांगली झोप लागते आणि हे मसल्सला कुठेही लचक बसत नाही, दुसऱ्या दिवशी मान अवघडत नाही किंवा हातापायाला त्याच्यामुळे मुंग्या येत नाही. ओके. आता सर बघू शकतो की आपण म्हणजे पहिल्यापासूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की जे लहान मुलं आहेत त्यांना मसाज केले जाते, तेलाने मसाज केले जाते, त्याच्यामुळे बोलतात की हाडं मजबूत होतात. खरं आहे का त्यामुळे? नक्कीच खरं आहे ते. एक लक्षात घ्या, नित्यम आचरेत अभ्यंग
जर अभ्यंग आपण नित्य करत असो तर आपली ताकदही वाढणार आहे, शरीरातलं बल वाढणार आहे, ऊर्जा वाढणार आहे आणि मेन म्हणजे शरीरामध्ये साठलेला जो वात आहे, पोकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होतात त्यांनी आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते. त्यामुळं जो माणूस नित्य अभ्यंग करतो, नित्य तेल लावतो, त्याला बरेच पुढचे होणारे त्रास म्हातारपणीचे ते बऱ्यापैकी कमी होऊन जातात. ओके. आता बऱ्याच जणांना आपण पाहू शकतो की एक म्हणजे स्पेन म्हणजे मानेचा किंवा याचा त्रास होतो, तर त्यांनी सुरुवातीला बेसिक म्हणजे सुरुवातीच्या त्रासामध्ये काय करायला पाहिजे, म्हणजे सुरुवातीला मान ज्याची दुखते त्यांनी एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट आहे की 4 आठवड्यापेक्षा जास्त मान दुखते त्यांच्यासाठी क्रायटेरिया वेगळा आहे. ज्यांची नुकतीच मान दुखायला लागली आहे त्यांनी सुरुवातीला काही MET सर्वायकल नावाचे काही एक्सरसाइज पॅटर्न आहेत, मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये 1 मिनिटं लोंबकाळणं. तुम्ही घरातल्या दरवाजाला खिडकीला 1 मिनिटं लोंबकाळा. लोंबकाळल्यानंतर तुमची मान कमी होते तर इट्स अ गुड. त्याचबरोबर हात गोलाकार फिरवणं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हात गोलाकार फिरवणं. त्याचबरोबर मान अवघडते, मान जड वाटते, तर अशा वेळेस प्रधमन नस्य म्हणजे नाकामध्ये वेखंडासारखी पावडर नाकामध्ये 1-2 चिमूट सोडली तर डोक्यातला जडपणा, मानेतला जडपणा सगळा कमी होतो. त्याचबरोबर मान ही सतत दुखते आणि लचक भरल्यासारखी वाटते, तर अशा वेळेस नाकामध्ये पाणी सोडावं. 1-2 थेंब पाणी सोडलं तर मन्यास्तंभ अवघडलेली मान लगेच कमी होते. त्याचबरोबर ज्यांना हे करून त्रास कमी होत नाही आहे तर त्यांनी कुठल्या तरी जवळच्या डॉक्टरांना दाखवावं. त्याचबरोबर एक्सरे करावेत, एक्सरेमध्ये काय येतं ते बघावं आणि त्यानंतर जर हातापायाला मुंग्या येतात, ते चक्कर येत असेल तर त्यांनी MRI सर्वायकल करून घ्यावा, ज्याच्यामध्ये समजतं की गादी किती प्रमाणात बाहेर आली आहे, मुंग्या किती प्रमाणात येतात, एपिकॅनॉल डायमीटर किती आहे, हे सगळं बघून मग त्याची प्रॉपर चांगल्या डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घ्यावी. त्याचबरोबर ज्या लोकांची मान सतत अवघडते मग ती पोझिशनल डिझिनेस आहे त्याच्यासोबत. पोझिशनल डिझिनेस म्हणजे काय, तर सकाळी मी उठलोय, मान वळवली आणि चक्कर आली आहे, दॅट इज त्यांच्यामध्ये कॅरोटिड आर्टरी पिंच होते. त्यांनी क्रायोप्रॅक्टर नावाचं एक सेशन असतं, क्रायोप्रॅक्टरमध्ये मणके ओढून बसवले असतात, ते जर सेशन घेतलं तर ती चक्कर पहिल्याच दिवशी कमी होते. त्याचबरोबर ज्या लोकांची मान ही सतत अवघडते, सतत रोज सकाळी उठल्यावर मान अवघडल्यासारखी वाटते, पकडल्यासारखी वाटते, कोणीतरी धरल्यासारखं वाटतंय, तर तिथे नक्कीच गादी ही बाहेर आली आहे आणि तिथे मॅन्युअल थेरपीशिवाय रिझल्ट नाही आहे. तिथे मग काही प्रकारचे मसाज द्यावे लागतात, काही प्रकारच्या गाठी तिथे साठल्या असतील तर त्या गाठी डिझॉल्व कराव्या लागतात. काही ठिकाणी बऱ्याच वेळा मानेच्या तिथले मसल्स छोटे होऊन जातात, मग त्याला रिलीज करावं लागतं. काही ठिकाणी अल्ट्रासाऊंड थेरपी द्यावी लागते, जिथे जिथे नोट्स बनलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पेशंट टू पेशंट हे ठरवावं लागतं की नक्की काय करायचं आहे. राईट. आता बऱ्याच जणांचं काय होतंय सर की ज्यांचं अंगदुखी किंवा कंबर दुखी आहे ते एकदम गरम पाण्याने आंघोळ करतात, तर गरम पाण्याने आंघोळ केलेली चांगली की थंड पाण्याने? एक लक्षात घ्या, मानेच्या खाली तुम्हाला दुखतंय तर तुम्ही कोमट पाणी किंवा तुम्हाला सोसल एवढं गरम पाण्याने आंघोळ करा. आणि गरम जास्त पाण्याने पण नाही करायला पाहिजे, तुम्हाला सोसल तेवढं, तुम्हाला ज्या पेशंटला जे सोसणार आहे किंवा ज्या माणसाला जे सोसणार आहे त्याप्रमाणे तेवढं गरम पाणी वापरायचं आहे. आणि मानेच्या वरती हे शक्यतो थंड आणि किंवा सोसल एवढं कोमट पाणी, जास्त गरम पाणी हे मानेच्या वरती वापरू नये. डोक्यांना, डोळ्याला, कानाला हे शक्यतो कोमट पाणी वापरावं आणि मानेच्या खाली सोसल एवढं गरम पाण्याचा वापर करावा. आता सर कसं झालंय की बरेच जण काय करतात की ड्रायव्हिंग खूप करतात गाडीवरती, तर गाडीवर पोस्चर कसं ठेवायला पाहिजे? एक लक्षात घ्या, 2 व्हीलर वापरत असाल, 4 व्हीलर वापरत असाल, रेल्वेचा प्रवास आहे, विमानातला प्रवास आहे, तर तुम्ही शक्यतो 1 तासा बसा गाडीमध्ये. 1 तासानंतर गाडी साईडला घ्यायची आहे, 2 मिनटं रस्त्यावरती चालायचं आहे, परत गाडीत बसायचं आहे. रेल्वेचा प्रवास असेल, विमानाचा प्रवास आहे, मधल्या पॅसेजमध्ये दर 1 तासांनी 2 ते 3 मिनिटाचा वॉक करायचा आहे, परत जागेवरती बसा. त्याचबरोबर 2 व्हीलरचा वापर असेल तर खड्ड्यात शक्यतो गाडी ही 10च्या वरती किंवा 15 किलोमीटर पर ताशीच्या जास्त जोरात चालू नका, नाही तर बऱ्याच वेळा खड्ड्यांमध्ये दचके बसतात, गादी ही बाहेर येते. त्याचबरोबर तुम्ही 2 व्हीलरवरती उजी वाहणार असाल, 2 व्हीलरवरती प्रचंड प्रमाणात काही नेणार असाल तर शक्यतो तुम्हाला सोसल या पद्धतीने गाडी चालवायची आहे.
फार वेडवाकडं बसून गाडी चालवू नका. तर नाही तर बऱ्याच वेळा त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना खूप दीर्घकाळ प्रवास 70-80 किलोमीटर जे लोक प्रवास करतात तर कंपल्सरी गाडी ही तुमची 45 मिनिटानंतर साईडला घ्यायची आहे. 2 मिनटं वॉक करायचं आहे, 2 मिनटं रस्त्यावरती बसायचं आहे, देन तुम्ही प्रवास केला तर ते मणके झिजणार नाही. शिर्यते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर, सतत शरीर हे झिजतं. बऱ्याच वेळा मग खड्डे पडतात, कधी कधी ऑस्टिओफाईट तयार होतात, कधी कधी मणक्यांच्या आजूबाजूच्या मसल्स या रिजिड होतात, कडक होतात, मग वेगवेगळे आजार निर्माण होतात. राईट. आता सर तुम्ही खूप छान सांगितलं की जसं की आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग करू नये, म्हणजे थोड्या थोड्या मिनिटांनी आपण उतरावं किंवा थोडासा एक्सरसाइज बॉडीला मुवमेंट करून त्यानंतर ड्रायव्हिंग करावी. तर आता बऱ्याच जणांना काय त्रास होतो की ज्यांची गुडघेदुखी असते स्पेशली, की त्यांचं असं म्हणणं असतं की इंडियन टॉयलेट किंवा वेस्टर्न टॉयलेट, तर कोणतं बेस्ट टॉयलेट आहे असं म्हणजे हे करण्यासाठी? एक लक्षात घ्या, शक्यतो इंडियन टॉयलेटचा वापर करा, कारण बऱ्याच वेळा इंडियन टॉयलेटमुळे आपलं पोट हे इझिली साफ होतं, प्रेशर द्यावं लागत नाही. आज वेस्टर्न टॉयलेटमुळं काय होतं की बरेच लोक प्रेशर देतात, जोर लावतात, मग फिशरचा त्रास होतो, काही लोकांना भगंदराचा त्रास होतो, काही लोकांना पाईल्सचा त्रास होतो, त्यानंतर पुढे जाऊन कंबर दुखायला लागते. तर शक्यतो इंडियन टॉयलेट वापरावं, जेणेकरून मल हा इझिली साफ होईल, अपानवायू खाली सरेल आणि गॅसेस होणार नाहीत. ओके. आता सर म्हणजे तुम्ही बघू शकता की जेवढी मॉडर्न लाईफ आली, बऱ्याच जणांची हाईट कमी असते, तर बऱ्याच मुली काय करतात, हिल्स वापरतात. त्याच्यामध्ये जे आपलं पायाचं पोश्चर असतं ते टोटली असं होतंय, तर त्याच्यामुळे काही इफेक्ट होतो का? नक्कीच. बऱ्याच वेळा हिल्स वापरल्यामुळे त्या मुलींमध्ये किंवा त्या स्त्रियांमध्ये कमरेचा भाग जो आहे तो अँटेरियरली टिल्ट होतो आणि त्यानंतर काही कालांतराने त्यांचे गुडघे दुखायला लागतात. त्याचबरोबर टेलबोन त्यांचा दुखायला लागतो, कारण काय होतं, जसा हिप त्यांचा फॉरवर्डेड जातो, पुढे जातो, तर बऱ्याच वेळा टेलबोनचा त्रास त्या स्त्रियांमध्ये, त्या मुलींमध्ये बघायला मिळतो की माकड हाड जे आहे, खाली बसलं की माकड हाड दुखायला लागतं तिचं. तर शक्यतो हिल्स वापरणार असाल तर तुम्ही एक 15-20 मिनटं, अर्धा तास वापरा, त्यानंतर फ्लॅट चप्पल वापरा, किंवा तुम्हाला तुमचं काही फोटो सेशन आहे तेवढ्यापुरतं हिल्स वापरा, परत नॉर्मल चप्पल वापरा. तर असं केल्यामुळे त्यांचे भविष्यातले त्रास हे कमी होणार आहेत. राईट. आता बरेच जण काय बोलतात की आपल्या वाटीमधलं तेल गेलं म्हणजे किंवा ऑइल कमी झालंय, हे त्याच्यामुळे गुडघेदुखी होते. खरंच त्याच्यामुळे ऑइल कमी होत असतं का असं बऱ्याच एजमुळे किंवा काय 40-50च्या एजला गेलेत की त्याच्यामुळे गुडघेदुखीचा त्रास हा तेल कमी झाल्यामुळे होतो? एक लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये मांस आहे, मांसाच्या आतमध्ये मेद आहे, मेदाच्या आतमध्ये वसा, मज्जा आणि शुक्र आणि ओज. तर एक लक्षात घ्या, जे काही आपल्या शरीरातलं मज्जा धातू जो आहे, तो मज्जा धातू वंगण जे आहे त्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये, ते कमी होण्याची जी कारणं आहेत ते म्हणजे शरीरामध्ये वात प्रचंड प्रमाणात वाढणे. आणि हा जो वात आहे तो बऱ्याच वेळा ऋतुमानानुसार पण चेंज होत असतो. जशी थंडी पडते तसा वात वाढतो. तुम्ही फार दीर्घ एसी मध्ये बसलेला आहात तरी वात वाढतो. तुम्ही फार त्या सांध्याचा वापर केला, अति टेकड्या चढल्या, अति जिने उतार चढ केलेले आहेत तरी तो वात वाढणार आहे. मग त्या वाताची चिकित्सा म्हणजे मधुर अम्ल लवणरस पोटात जाणं, हे पोटात गेला पाहिजे. त्याचबरोबर तिथे रोजचा मसाज झाला पाहिजे. तुम्ही त्याचा वापर जास्त करणार आहात तर त्याला पर्याय त्याचा काय आहे तर त्याला मसाज करणं. त्याचबरोबर ओल्लं खिसलेलं खोबरं जे आहे ते जर खिसून गुडघ्याला बांधलं तर तिथलं वंगण परत निर्माण होतं. हा एक खूप चांगला प्रयोग आहे. जुन्या आजीच्या बटव्यातला हा प्रयोग आहे. ओल्लं खिसलेलं खोबरं आहे ते खिसायचं आहे चांगल्या पद्धतीने, गुडघ्याला एरंडाचं तेल लावायचं आहे, पुढच्या बाजूने मागच्या बाजूने मांजरपाटाचे 4 तुकडे करायचे, एक तुमच्या गुडघ्याच्या साईजचा मोठा तुकडा करायचा, छोट्या पट्ट्या तुम्हाला 4 करायच्यात आणि ओल्लं खिसलेलं खोबरं जे आहे ते गुडघ्याला बांधायचं आहे. मोठा मांजरपाटाचा तुकडा बांधून घ्यायचा आहे, तो त्याच्या गुडघ्याला नंतर छोटी पट्टी, मोठी पट्टी आणि त्याची छोटी मोठी पट्टी, हे तिन्ही पट्ट्या तुम्ही जर तिथे लावल्या आणि तो 5 दिवस तसाच ठेवायचा आहे. 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याच्यावरती पाणी मारा. हे खोबऱ्याचा प्रयोग तुम्ही जर 21 वेळा केला तर जे पूर्ण गुडघे सुकून गेलेत, आतमध्ये झिजलेत, कडकड आवाज येतोय, ते खूप चांगल्या प्रकारे बरे व्हायला लागतात आणि गुडघ्याचं दुखणं हे कमी व्हायला लागतं. ओके. आता बऱ्याच जणांमध्ये कसं होतंय की ज्याच्या गुडघेदुखीमध्ये कॅल्शियमची कमतरता होते, तर असे कोणते आहार आहेत की जे आपल्या डाएटमध्ये आपण इन्क्लूड केले की ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता म्हणजे होणार नाही किंवा आपल्या बॉडीमध्ये चांगलं कॅल्शियमचं प्रमाण वाढेल? हळीवाचे लाडू किंवा हळीवाची खीर हे आठवड्यातनं 3 दिवस घेतली पाहिजे. त्याचबरोबर डिंकाचे लाडू आठवड्यातनं 3 दिवस घेतले पाहिजे. बदाम, अक्रोड हे सुके अंजीर, काळे मनुके हे आठवड्यातनं 2 ते 3 दिवस घेतलं पाहिजे. त्याचसोबत
अस्थि शृंखला हाडजोड नावाची एक वनस्पती आहे. हाडजोड वनस्पतीची साधारण एवढे एवढे बारीक तुकडे करायचे आहेत आणि तिची भजी करून ती भजी खायची तेलात तळून. तरी बऱ्याच वेळा तुमच्या सांध्यांची त्रास कमी होतो. त्याचबरोबर एरंडाच्या बिया असतात, साधारणतः 20 बिया घ्यायच्यात. त्या 20 बिया 1 कप दूध, 1 कप पाणी, खडीसाखर 2 चमचे हे शिजवायचे आणि ती खीर आठवड्यातले 3 दिवस घ्यायची. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बोनची ताकद वाढते आणि मसलचं पेन हे कमी होतं. हो का? आता सर बऱ्याच जणांचं आहे ना, म्हणजे आपण बघू शकतो कधी ना कधी लहान मुलगा पडतो, त्याचं फ्रॅक्चर होतं. तर फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे? आयुर्वेद शास्त्रामध्ये फ्रॅक्चरमध्ये दहारा ट्रीटमेंट सांगितली आहे. दहारा ट्रीटमेंट म्हणजे काय? तुम्हाला समजा कमरेच्या मणक्याच्या आजूबाजूचा फ्रॅक्चर झाला आहे तर तिथे तुम्हाला तेलाची धार सोडायची आहे. ओके. ती तेलाची धार साधारण 30 ते 45 मिनटं तुम्हाला ती धार सोडायची आहे. आता किंवा बऱ्याच वेळा आम्ही प्रयोग सांगतो पिचू म्हणजे काय? तर तुम्हाला साधारण 1 लिटर मुरवेण्णा तेल, 1 लिटर पिंड तेल घ्यायचं आहे आणि त्या नॅपकिन भिजवायचं आहे आणि फ्रॅक्चर झालेल्या भागात तुम्हाला तो गुंडाळून ठेवायचा. असं जर 3 महिने तुम्ही प्रयोग रोज सातत्याने केला तर फ्रॅक्चरच्या तिथली ताकद वाढते आणि भविष्यात होणारे पाऊस आला, वातावरण वर्षा ऋतू, पाऊस आला, थंडी पडली तर जे फ्रॅक्चर दुखतं तो प्रकार बंद होतो आणि तिथली ताकद वाढली तर बऱ्याच वेळा पुढे जाऊन तिथले फ्रॅक्चर्स हे पिचकत नाही आणि तिथले बोन हे खराब होत नाही. राईट. आता बरेच जण काय म्हणतात की आपल्या जेवणामध्ये तिळाचं प्रमाण घ्यायला पाहिजे. तीळ, दूध याच्यामुळे हाडावरती काय इम्पॅक्ट होतो की स्ट्रॉंग बनतात हाडं? येस, नक्कीच. एक लक्षात घ्या, दूध हे रसायन आहे, पचायला हलकं आहे आणि दूध हे रोज घेतलं गेलं पाहिजे. तर शक्यतो दूध जे आहे ते आपल्याला आजकाल शेळीचं दूध मिळतं, गाईचं दूध मिळतं, म्हशीचं दूध मिळतं. तर शेळीचं दूध हे जे आहे ते पचायला हलकं आहे आणि ताकद वाढवणार आहे. त्याचबरोबर ज्या गाया चरायला बाहेर जातात, फिरतात, म्हशी चरायला बाहेर फिरतात, अशा लोकांचं शक्यतो दूध प्यावं. ओके. त्याचबरोबर गाईचं दूध हे बुद्धी वाढवणार आहे, ताकद वाढवणार आहे, तुम्हाला आहे तसं ठेवणार आहे. म्हशीचं दूध, ज्यांची तब्येत खूपच कृश आहे, बारीक आहे, त्यांनी म्हशीचं दूध प्यावं. ओके. आणि म्हशीचं दूध हे खूप ताकद वाढवतं, त्याचबरोबर झोप आणतं. ज्यांना झोप येत नाही त्यांच्यामध्ये झोप आणतं. त्याचबरोबर दूध जे आहे तुम्ही मेडिकेटेड शिरपाक, दशमूळ भरड 2 ते 3 चमचे, दशमूळ भरड 2 ते 3 चमचे, दूध 1 कप, खारीक 2, काळे मनुके 10 हे टाकून उकळायचे आणि ते उकळलेलं दूध गाळून जर पिलं तर ताकदही प्रचंड प्रमाणात वाढते. सर, गादी बाहेर येणं म्हणजे नक्की काय? एक लक्षात घ्या, 2 मणके त्याच्यामध्ये असते पाण्याची गादी आणि ती पाण्याची गादीच्या मध्ये असतो न्यूक्लियस पल्पस, जो जेली स्ट्राईप स्ट्रक्चर आहे. ते 80% भाग हा तिथे जेली आहे आणि 20% भाग हा पाणी आहे. तर ती जेली एखादा झटका, क्विक सडन ऑफ ॲक्शन काहीतरी झालं आणि तो झटका बसला आणि तो झटका बसल्यामुळे ती गादी ही बाहेर येते. काही पेशंटची उजव्या बाजूने बाहेर येते, काही पेशंटची डाव्या बाजूने बाहेर येते. तर ही जी गादी आहे ती क्विक सडन ऑफ ॲक्शन, क्विक मुवमेंट केली, काहीतरी ट्रॉमा झाला तर ती गादी बाहेर येते. पटकन झटका काहीतरी बसला की आपण एखादी अचानक एका वेळेस 3 मुवमेंट केल्या फास्ट तर ती गादी बाहेर पडते आणि ती गादी बाहेर पडल्यानंतर पेशंटला कधी कधी मुंग्या येतात, कधी कधी पाय जड होतो, कधी कधी पाय बधीर होतो, कंबर आखडून जाते, थोडंसं चाललं की बसावं असं वाटतं. तर ही सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मॅन्युअल थेरपी ज्या दिल्या तर त्यांनी ते नक्कीच कमी होतं आणि पेशंटचं ऑपरेशन हे 100% वाचवण्यात यश येतं. कारण आत्तापर्यंत आपण एक जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांचे ऑपरेशन वाचवलेत. हे ज्या सगळ्या ट्रीटमेंट जे आहेत त्या सगळ्यामध्ये आपण ऑर्गन बॅलन्स करतो. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे काय? ज्यांचे किडनीज मिसअलाइन झाल्यात, किडनीचे मसल्स आणि किडनीचे कॅलोजन फायबर, किडनीचे लिगामेंट्स मिसअलाइन झाले आणि त्याच्यामुळे मणक्यावरती प्रेशर येतं. कधी कधी डिओडिनम मिसअलाइन झाला त्याच्यामुळे मणक्यावर प्रेशर येतं. कधी कधी लिव्हर तुमचा मूवच होत नाही, फ्रोज होऊन जातो, त्याची मोबिलिटी कमी होते. काही पेशंटमध्ये इंटेस्टायनल मोबिलिटी कमी होते आणि त्याच्यामुळे मणक्यावरती सगळं कडकपणा येतो. तर एक लक्षात घ्या, पेशंट टू पेशंट, प्रत्येक पेशंट हा कस्टमाइज चेक करणं की त्याचा रूट कॉज काय आहे, त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस करणं की हा फेशियल मिसअलाइन आहे का विसरल मिसअलाइन आहे का न्यूरोमेनिंजियल. बऱ्याच वेळा मेंदूच्या आजूबाजूचं फ्लुइड असतं, क्रेनियोसॅक्रल रिदम मिसअलाइन होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते, त्याच्यामुळे डिस बाहेर येते. तर प्रत्येक पेशंटचं कारण हे वेगळं वेगळं आहे. त्याला डायग्नोज करणं
आणि त्याच्यावरती योग्य ती मॅन्युअल थेरपी. महिन्यातनं 1 दिवस आम्ही ट्रीटमेंटला पेशंटला बोलवतो. साधारण एक 8 ते 9 सेशन्स मिनिमम लागतात एक गादी बाहेर आल्यानंतर. आणि ती गादीचा एपिकॅनोल ज्यांचे 4-5 एपिकॅनोल आहे ते साधारण 7व्या सेशनपर्यंत 14 ते 16पर्यंत ते एपिकॅनोल घेऊन जाता येतं आणि त्यांचं ऑपरेशन हे नक्कीच वाचतं. ओके. आता सर आहे ना, ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास असतो की त्यांचं काहीतरी म्हणजे त्याच्यामुळे गुडघेदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास होतो का शुगर बीपीमुळे? एक लक्षात घ्या, शुगर जी आहे ती बऱ्याच वेळा HbA1c चेक करणं खूप गरजेचं आहे. बरेच लोक 3-3 महिन्यांनी HbA1c चेक केली गेली पाहिजे आणि ती HbA1c 5च्या खाली असली पाहिजे. बऱ्याच लोकांमध्ये कधी कधी 10-11 HbA1c असते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा दोन्ही पायांना मुंग्या यायला लागतात, दोन्ही पाय बधीर व्हायला लागतात, दोन्ही पायाला आगाग चालू होते. तर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीजचा आजार आणि त्यांची शुगर ही नॉर्मलला राहत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे पेशंटच्या पायाला आगाग व्हायला लागते, मुंगे यायला लागतात. तर त्यांनी ती शुगरची औषधं व्यवस्थित घ्यायची आहेत, चांगल्या डॉक्टरला दाखवायचं आहे, शुगर नॉर्मलला आणायची, म्हणजे तो प्रकार बऱ्याच वेळा कमी होतो. कारण डायबिटीजचा साईड इफेक्ट म्हणून बऱ्याच वेळा कधी कधी पाय सुजतात. हायपरटेन्शनचे ड्रग एक्सेसिव्ह मात्रेत गेल्यामुळे पाय सुजायला लागतात, झोप कमी होते, बऱ्याच वेळा बीपी फ्लक्च्युएट होतो आणि त्याच्यामुळे कमरेच्या तिथले मसल्सवरती लूजनेस येतो किंवा टाईट होऊन जातात आणि त्याच्यामुळे कंबर दुखायला लागते. ओके. आता काही काही लोकांना काय असतं अर्धांगवायू. अर्धांगवायू म्हणजे नेमकं काय? एक लक्षात घ्या, न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे अर्धांगवायू म्हणजे. बऱ्याच वेळा ब्रेनमध्ये कुठेतरी हिमोरेज होतो, जोरात बोललंय, जोरात ओरडलंय किंवा खूप टेन्शन आलं, स्ट्रेस घेतलाय आणि बीपी फ्लक्च्युएट झाला आणि त्यातनं एखादा रक्ताची गाठ मेंदूमध्ये अडकली आणि त्यामुळे उजवा बाजूचा लकवा मारला गेला किंवा डाव्या बाजूचा पाय, डाव्या बाजूचा हात लकवा मारला गेला. काही लोकांमध्ये फक्त तोंडाचा लकवा मारला जातो, तोंडाचा, त्याला अर्धित म्हणतात, की ज्याच्यामध्ये जीभ अन्न घेता येत नाही, जीभ एका साईडला येते, नाकाने श्वास घेता येत नाही, डोळ्याने बघता येत नाही, डोळा ऑटोमॅटिक बंद होतो. तर एक लकव्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, हेमिप्लेजिया, पॅराप्लेजिया आणि क्वाड्रप्लेजिया. तर या गोष्टीमध्ये काय आहे, प्रत्येक पेशंटमध्ये ते न्यूरोलॉजिकल कंडिशन असते. त्यांनी फिजिओथेरपी कंपल्सरी 1 वर्षभर घ्यावी, त्यासोबत आयुर्वेदिक मसाज घ्यावा आणि बस्ती चिकित्सा ही लकव्यामध्ये खूप चांगली ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये गुदद्वारा वाटे तेलाचे बस्ती दिले जातात, दुधाचे बस्ती दिले जातात आणि ते बस्ती चिकित्सा साधारण 21 दिवस, 30 दिवस, 60 दिवस जर घेतली तर तो अर्धांगवायूचा झटका आलेल्या लोकांना बऱ्याच प्रकारे. त्याचबरोबर शिरोधारा ट्रीटमेंट, डोक्यावरती तेलाची धार सोडली जाते, नाकामध्ये औषधी मेडिकेटेड तूप तेल सोडलं जातं. त्याचबरोबर रक्तमोक्षण चिकित्सा, डोक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे लेप लावणं, लेकुरवाळ, हळकुंड, वेखंड ह्या पाण्यात, गरम पाण्यात कालवून चांगला लेप डोक्यावरती पूर्ण घातला तर ते जे काही गाठी तयार झाल्यात त्या गाठी डिझॉल्व होतात. कोंबड नखीचा लेप करणं, त्याचबरोबर फिजिओथेरपी घेणं. फिजिओथेरपीमध्ये एक्सरसाइज पॅटर्न जो आहे तो कंपल्सरी, प्रत्येक जॉईंट अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि त्याला प्रत्येक जॉईंटला मोबिलिटी करायची आहे, मोबिलिटी आणायची आहे, जेणेकरून ते लकव्याचे पेशंट हे नक्कीच कमी होणार आहे. याला आयुर्वेदशास्त्रामध्ये पक्षाघात म्हणतात. ओके. सर, अशा कोणत्या 3 सवयी आहेत की म्हणजे किंवा कोणत्या ज्या सवयी आहेत की ज्या आपण सकाळी फॉलो करायला पाहिजे की जे कोण आपला कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास होणार किंवा हाडा रिलेटेड कोणते त्रास होणार नाहीत, अशा कोणत्या रात्री पण गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजेत झोपताना स्पेशली, तर त्याच्यामुळे आपल्याला हे त्रास होणार नाही? एक लक्षात घ्या, सकाळी उठल्या पाणी प्यायचं नाहीये. तहान लागल्यानंतर अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे. त्यानंतर एक किरकोळ 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 45 मिनिटाचा योगा कंपल्सरी उठल्या करायचा आहे आणि सकाळचं जेवण 9 वाजता करायचं आहे. ह्या 3 गोष्टी केल्या तर तुम्हाला मणक्याचा त्रास होणार नाही आहे. त्याचबरोबर रात्री झोपताना तुम्हाला निद्रा वेळेवर झोपायचं आहे. 10 वाजता तुम्ही वेळेवर झोपा. त्याचबरोबर रात्रीचा आहार शक्यतो संध्याकाळी 6:30 वाजता घ्या आणि झोपताना नेहमी पाठीवरती झोपा. हे जर केलं आणि सगळ्या मुवमेंट करताना तुम्ही जाणीवपूर्वक केलं तर नक्कीच तुम्हाला त्रास होणार नाहीये. ओके मंडळी, विराज सरांनी आज आपल्याला इतक्या साध्या भाषेमध्ये गुडघेदुखीपासून कंबरदुखी असो किंवा स्पेशली आपण डे टू डे लाईफमध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, ज्या कोणत्या गोष्टी अवॉइड करायलाच पाहिजेत, हे आज सरांनी खूप साध्या भाषेमध्ये आपलं एक्सप्लेनेशन दिलं. थँक्यू सर. धन्यवाद. येस.